ईव्हीएम घोटाळा आणि ईव्हीएम लाट या दोन कारणामुळे महायुतीचा विजय झाला आहे असं मला वाटतं. सुनील राऊत. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे सुनील राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सुनील राऊत म्हणाले की महाराष्ट्राचा जो निकाल आता लागला आहे तो निकाल अत्यंत अविश्वसनीय निकाल आहे. या निकालाने महाराष्ट्रातील जनता अजिबात खुश नाही. जे जिंकले ते आश्चर्य व्यक्त करत आहेत की आम्ही कसे जिंकलो. संपूर्ण महाराष्ट्राचा अविश्वसनीय निकाल लागलाय. माझ्या बाबतीत सुद्धा ज्या प्रकारे रिस्पॉन्स होता आणि लोक सांगत होती मला जवळपास 50 ते 60 हजार मताधिक्य मिळालं पाहिजे होतं आणि म्हणून माझी अशी मागणी आहे की मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे. परत बॅलेट पेपरवर इथे निवडणुका घेत असतील तर मी माझा राजीनामा देऊन सामोरं जायला तयार आहे. हा महाराष्ट्राचा जो निकाल आता लागलेला आहे हा निकाल अत्यंत अविश्वसनीय निकाल आहे. या निकालाबाबत महाराष्ट्रातली जनता खुश नाही. जिंकले ते सुद्धा सरप्राईज आम्ही कसे जिंकलो आणि जे हारले त्याने असं वाटतं आम्ही कसे काय हारलो. आम्ही हारूच शकत नव्हतो. संपूर्ण निकाल जर महाराष्ट्राचा पाहिला तर तो अत्यंत अविश्वसनीय निकाल आहे. माझ्या बाबतीत सुद्धा पाहिलं तर मला ज्या प्रकारे रिस्पॉन्स होता लोक सांगत होती त्या पद्धतीने जर पाहिलं तर मला जवळजवळ 50 ते 60 हजार मला मतदैक्य मिळायला पाहिजे होतं. पण ते मतदैक्य माझ्या 16,000वरती आलं. म्हणून माझं असं मागणी आहे की मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे की जर परत बॅलेट पेपरवरती जर निवडणुका इथे घेत असतील तर मी माझा राजीनामा देऊन परत निवडणुकीत जायला मी समोर जायला तयार आहे. काल शपथविधी देखील झाला नाही आहे. काल देखील बहिष्कार टाकला होता. आज काय असेल तेच सांगतो ना. हे जे जिंकलेले आहेत किंवा महायुती जिंकली आहे, महायुती जिंकेल असं कोणाला वाटलं नव्हतं. महाविकास आघाडीची जिंकली पाहिजे होती असं वातावरण ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं. परंतु ईव्हीएमचा घोटाळा आणि ईव्हीएमची लाट या दोन कारणामुळेच मला असं वाटतं की महायुतीचा विजय झालेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेच त्याच्यावरती खुश नसल्यामुळे आम्ही कालच्या दिवशी आम्ही बहिष्कार टाकला होता. आज बघू. आज आमची आता मीटिंग आहे. त्या संदर्भामध्ये जी काही चर्चा होईल त्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.